नमस्कार मित्र. हे अशा प्रकारे शेंडे खुडत लागत असतात आणि हे असे खुडायचं कारण एकच की झाडाची वाढ खूप होऊ नये, म्हणजे जास्त वाढ अतिवाढ होऊ नये. आता हे बघा, हे झाड जे आहे ना, जर याचे शेंडे खुडले नाही तर हे इथपर्यंत जाते साधारण, म्हणजे डोक्याच्या वरती. आणि काही गिरीत असतात ते कोणत्यातलीच ना, ते ऑलरेडी माझ्या डोक्याच्या वर गेली तर. आणि या डोक्याच्या वर गेल्यामुळं ते कसं होतं आहे, जर वारा वगैरे आलं, पाऊस झाला माल धरल्यावर, आता नेमकी ट्रॅक्टर हे बघा फुलं धरलीच, म्हणजे इतक्या बाद नाही का, ते वजन वाढते झाडावर. आणि झाडावर वजन वाढलं की हे आपले बाकीच्या झाडांचे मजबूत झाड नसते, डायरेक्ट काडकन मोडते, आतून पोकळ असते. त्याच्यामुळं ते झाडाची लय वर वाढ नाही झाली ना की ते शेंडा मोडत नाही. नाहीतर जर थोडा जरी पाणी झालं, वारं झालं माल धरल्यावर, चक झोपतातच झालं डायरेक्ट आडवीच. त्याच्यामुळं ते खुडात लागत असतात. आणि आमच्याकडं असं सगळेच खुडतात लगभग. तुमच्याकडं खुडतात का नाही ते सांगा, कमेंटमध्ये कळवा. आता हे बघा, ही बारकाली झाडं येतं, म्या छाती लोक झालीत, म्हणजे वृक्षाच्या खांद्या लोक पण नाही. तर हे आहे, तर हे पुढच्या वेळेस घ्यायचे. म्हणजे आम्ही 2दा तरी तोडतो साधारण, कारण की जेव्हा पहिल्यांदा तोडतो तेव्हा जी काही बारकाली झाडं राहतात त्याच्या पुढच्या वेळेस तोडतो. अशा प्रकारे आम्ही शेंडे खुडत असतो. आणि तुमच्याकडे खुडतात का नाही ते पण सांगा. हे पहा, आता हे लय बारीक झाडे, याचा तोडून काही फायदा नाही, कारण की हे त्याच्यावर वाढतच नाही. एकदा शेंडा खुडला की ते तसंच बारीक राहते. मग त्याला एक तर जास्त उत्पन्न पण नाही येणार, काहीच नाही. त्याच्यामुळं बरोबर याच्या लेवलला आली तेव्हाच खुडायची, तोपर्यंत खुडायचीच नाही, असा आमचा नियम असते. ते केला फवारा चालू, आवाज जरी असला तर कळत असेल. ते फवारा केला याच्यासाठी चालू की आता याच्यावर फवारलं की लगेच फवाराचा पण चालू, फवारा करायचा, जेणेकरून याच्यावर काही रोगराई वगैरे पसरू नये किंवा बुरशी वगैरे काही लागू नये, असं नियोजन असते. आता सोयाबीन पण आलं आहे काढाय, म्हणजे 15-20 दिवसात येतेच काढाय, किती नाही म्हणलं तर. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम आणि जय शिवराय.